शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर आता आपण पाहणार आहोत अजित 155 या व्हेरायटीबद्दलची माहिती. तर शेतकरी मित्रांनो, या अजित 155ची आता आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांमध्ये चालू होणार आहे आणि खरीप हंगाम म्हटलं की महाराष्ट्रामधील विदर्भ असो, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या भागातील प्रमुख पिके म्हणजे कापूस पिकाकडे पाहिले जाते. तर भारतामध्ये कापूस पिकाला आपण पांढरे सोने देखील असं म्हणतो. भारतात नव्हे तर भारताबाहेर देखील म्हणजे जागतिक पातळीवर कापूस पिकाला आता अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळी आपण कापूस पिकाबद्दल माहिती जराशी चर्चा करत असतो तर त्यावेळी सर्वात अगोदर आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की यंदाच्या हंगामामध्ये कापूस पिकात कोणते वाण आपण लावावे. तर म्हणजेच कापूस पिकाची कोणती व्हेरायटी आपली लावली पाहिजे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर तुम्हाला या व्हेरायटीबद्दल कापूस पिकाचे या ठिकाणी अजित सीडच्या अजित 155 सुधारित वाणबद्दलची माहिती सांगणार आहोत. या जातीची तुमच्या अधिक फायदेशीर राहतील असे हे वाण रोगांना कमी प्रमाणात बळी पडणार आहे, ज्यांच्या उगवणीसाठी त्यांच्या वाढीसाठी तुम्हाला उत्पादन खर्च देखील कमी येणार आहे. तसेच तुम्हाला उत्पादन आणि उत्पन्न देखील चांगले मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आता काय प्रमुख विषय आहेत तर ते आपण आता पहिल्यांदा पाहणार आहोत. अजित 155 कापसासाठी हवामान. दुसरं जे आहे ते आहे या अजित 155ची जे वाणाची वैशिष्ट्ये आहे, ठळक वैशिष्ट्ये पाहणार आहोत. तर तिसऱ्यांदा जे आहे ते अजित 155 पिकाचे खत व्यवस्थापन कसे करावे ते आपण पाहणार आहोत. आणि अजित 155ची उत्पादन क्षमता किती आहे तर ते मी पाहणार आहोत. आणि जे अजित 155ची बियाण्याची किंमत किती आहे तर ते मी पाहणार आहोत. असे 5-6 मुद्दे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अजित 155 याला लागणारे हवामान. तर मित्रांनो, कापसासाठी हे कोरडे हवामान खूप महत्त्वाचे असते, प्रमाणावर आवश्यक असते. पण कापूस पीक उगवण्यासाठी 18 ते 22 सेल्सिअसपर्यंत तापमान आवश्यक असते. तसेच कापसाच्या वाढीसाठी 24 ते 22 सेल्सिअसपर्यंत तापमान आवश्यक असते. उष्ण दिवस आणि थंड रात्र हे कापसाचे बोंडे भरण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असते. तर त्याच्यानंतर जे आहे अजित 155चे जे वाण, अजित 155 या वाणाची जे ठळक वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण पाहू. अजित 155 हे सीड या कंपनीचे लवकरात लवकर येणारे हे वाण आहेत. तर साधारणतः वाणाला परिपक्व होण्यासाठी 145 ते 155 दिवसाचा कालावधी लागतो. तर त्याच्यानंतर हे वाण मुख्यत्वे मे ते जून या 2 महिन्याच्या कालावधीतनी पेरले जाते. हे वाण लावण्यासाठी टोपणे पद्धती या पद्धतीचा वापर केला जातो. तर पेरणीचे अंतर जे आहे ते अजित 155 या वाणासाठी 2 ओळीमधील अंतर 4 फूट ठेवावे आणि 2 रोपांमधील अंतर 1.5 फूट असावे. तर त्याच्यानंतर जे आहे अजित 155 या वाणाची उंची 150 ते 160 मीटरची उंची आहे. तर त्यानंतर वाणाचे बोंड्याचे वजन जे आहे 5 ते 5.5 ग्राम भरते. आणि त्याच्यानंतर अजित 155 या वाणामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता जास्तीत जास्त आणि जास्त पाऊस झाला तरीही तो नुकसान होत नाही. या वाणामध्ये रस शोषक किडीचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणात होतो. तसेच हे वाण लाल्या रोगाविरुद्ध
बनशील आहे। तर कापूस पिकाच्या आधी 155 चे खत नियोजन, आता खत व्यवस्थापन आता आपण पाहणार आहोत। तर जे कापूस लागवडीच्या वेळेस 100 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश असे वापरावे। तसेच सुधारित वाणासाठी हे प्रमाण 50 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश इतके ठेवावे। तर शेतकरी मित्रांनो, अजित 155 या वाणाच्या भरघोस उत्पादनासाठी पेरणीबरोबरच आपण 10-26 आणि 12-61 प्रति एकर एक बॅग दिली पाहिजे। तर लागवडीपासून विद्राव्य खताच्या फवारण्या करणे गरजेचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, वाढीच्या अवस्थेमध्ये NPK म्हणजे 19-19 100 ग्राम आणि मायक्रोन्यूट्रॉन 50 मिली प्रति लिटर एक महिन्यानंतर फवारणी करणे गरजेचे आहे। तर फुलं लागण्याच्या अवस्थेमध्ये 12-61-0 100 ग्राम आणि मायक्रोन्यूट्रॉन 50 प्रति 15 लिटर प्रमाणे फवारणी करावी। तर बोंडाची साईज वाढवण्यासाठी 0-52-34 आणि मायक्रोन्यूट्रॉन 60 ग्राम लवकर फवारणी करावी। तर शेतकरी मित्रांनो, बोंडे लवकर फुटवण्यासाठी 00-50 आणि 100 ग्राम मायक्रोन्यूट्रॉन 60 ग्राम प्रमाणे प्रति लिटर 15 लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी। तर त्याच्यानंतर अजित 155 ची उत्पादन क्षमता किती आहे तर ते आपण पाहू। तर कापूस पिकामध्ये अजित 155 या वाणाला आपल्याला एकरी 12 ते 15 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते। तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यानंतर बियाण्याची जी किंमत आहे, या अजित 155 बियाण्याची किंमत जी आहे ते फक्त आणि फक्त 850 रुपयालाच आहे, 850 रुपयाला। तर पहिले 800 रुपये होते, आता 850 रुपयापर्यंतचं आहे। तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, मी आशा करतो की मागची जी माहिती आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळाली आहे ते तुम्हाला आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि जाणून घेऊ विशिष्ट पोषक, हवामान, वीजदर आणि किंमत या व्हिडिओमध्ये आवडला असेल। तसेच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा।